उत्तर प्रदेशमधील एका पोलीस चौकीमध्ये एक फौजदार आणि एक हवालदार दोघं ड्युटी करत होते. तेव्हा फौजदाराच्या मोबाईलवरती एक कॉल येतो. फौजदार फोन उचलतात. समोरची व्यक्ती बोलते की तुम्ही सुमित पवारच बोलताय का? त्या फौजदाराचं नाव सुमित पवारच असतं. सुमित पवार बोलतात, हो मी सुमित पवारच बोलतोय, बोला मी तुमची काय मदत करू शकतो. तेव्हा समोरची व्यक्ती बोलते की मी ऑल इंडिया बेबी बर्थ सर्व्हिस सेंटर मधून बोलतोय. आमची कंपनी तुमच्यासाठी एक जॉब ऑफर करत आहे. तो जॉब जर तुम्ही सर्व नियमांचं पालन करून केलं तर तुम्हाला 15 लाख रुपये मिळतील. तेव्हा सुमित पवार बोलतात की ठीक आहे, काय आहे जॉब आणि त्यासाठी काय करावं लागेल? ती व्यक्ती बोलते की तुम्हाला पहिलं रजिस्ट्रेशन करावं लागेल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या व्हॉट्सअपवरती काही महिलांचे फोटो भेटतील. त्यापैकी तुम्हाला जी महिला पसंत आहे ती तुम्ही निवडायची आहे. सुमित पवार रजिस्ट्रेशन करतात आणि त्याला बोलतात की मी तर खूप लांब राहतो, मग मी कसा काय हा जॉब करू शकतो. तेव्हा समोरची व्यक्ती बोलते की ज्या महिला आहेत त्या तुमच्या जिल्ह्यामधीलच असतील. सुमित पवार याच्या पुढे जात नाही, तिथेच थांबतात. त्याच्यामुळे त्यांचं जे काही पुढे होणारं नुकसान आहे ते वाचतं. नमस्कार मित्रांनो, संवाद मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजही आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, आज जी मी सत्य घटना घेऊन आलोय ती बिहार राज्यातील नवादा जिल्ह्यामध्ये एक मुफद्दल नावाची पोलीस चौकी आहे. त्या पोलीस चौकीच्या अंतर्गत एक गाव येतं गुरमान. इथं राहणारा एक तरुण दीपक याची ही कहाणी आहे. दीपक नावाचा तरुण आपल्या आई वडिलांना सांगतो की मला नोकरीसाठी मुंबईला जायचं आहे आणि तो आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन मुंबईसाठी रवाना होतो. मुंबईला तो खूप सारी कामं करतो, परंतु त्याचं मुंबईमध्ये मन लागत नाही. नोकरीच्या शोधात राजस्थानमधील मेवाडमध्ये पोहोचतो. मेवाडमध्ये पोहोचल्यानंतर तो अशा काही लोकांना भेटतो ज्यांच्याकडून तो खूप काही गोष्टी शिकून घेतो. तो पैसे सुद्धा साठवतो आणि थोड्याच दिवसात तो आपल्या गावी येतो. गावी आल्यानंतर त्याच्या गावापासून 2 किलोमीटर अंतरावरती त्यांची वडिलोपार्जित शेतजमीन असते. तो त्या शेतजमिनीमध्ये एक तळ बनवतो. त्याच्या बाजूलाच तो एक मोठी खोली बनवतो आणि तो गाववाल्यांना असं दर्शवतो की इथे मासेपालन केले आहे. तो त्या खोलीमधूनच आपलं काम चालू करतो. तो त्या खोलीमध्ये बसूनच लोकांना फोनवर बोलत असे. हळूहळू त्याने आपल्या गावातील जे सुशिक्षित बेरोजगार आहेत ते आपल्या सोबत घेऊन जवळजवळ एक 50 जणांची टीम बनवली आणि ते सर्व त्या जागी बसून काम करू लागले. विशेष म्हणजे त्याने जी टीम बनवलेली असते त्यामध्ये सर्वजण जास्तीत जास्त 12वी शिकलेले होते. काही जण तर 8वी 9वी मध्ये शिकलेले होते. जेव्हा ते हे काम चालू करतात, जेव्हा ते समोरच्या व्यक्तीला फोन करतात तेव्हा ते सुरुवातीला बोलायचे की नमस्कार, मी ऑल इंडिया बेबी बर्थ सर्व्हिस मधून बोलतोय. आमच्या कंपनीने तुमच्यासाठी एक खास जॉबची ऑफर केली आहे. तुम्हाला एका महिलेला गरोदर करायचं आहे आणि तुम्ही जर त्या महिलेला गरोदर केलं तर तुम्हाला 15 लाख रुपये मिळतील. समोरची व्यक्ती विचारायची की अशी कोणती महिला आहे जी कोणाकडूनही गरोदर होण्यास तयार आहे. तेव्हा ते सांगायचे की आजकालच्या धावपळीच्या युगात लोकांकडे पैसा तर भरपूर आहे, परंतु
काही महिलांना वेळ देण्यात वेळ नाही, म्हणून अशा पैसेवाल्या महिला पैसे देऊन हे काम करून घेतात. प्रत्येक मुलाला 200 ते 250 नंबर दिले जायचे. त्या नंबरवरती प्रत्येक जण कॉल करायचा आणि त्याच्यातून रोज 8 ते 10 जण त्यांच्या जाळ्यात सापडत होते. ते पहिल्यांदा त्यांच्याकडून रजिस्ट्रेशन फी म्हणून 799 रुपये घेत होते. रजिस्ट्रेशन केल्यानंतर ते त्यांना काही महिलांचे फोटो त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायचे. त्यांच्या पसंतीची महिला निवडल्यानंतर ते त्यांच्याकडून आणखी पैशाची मागणी करत 5,000 10,000 असे पैसे मागत. ह्याच्यामध्ये सुद्धा काही जण अडकून त्यांना पैसे देत होते. जेव्हा ही स्टेज ते लोक पूर्ण करत तेव्हा त्यांना सांगितलं जायचं की तुम्हाला आता GST भरावी लागेल, कारण आम्ही तुम्हाला 15 लाख रुपये देणार आहोत. 15 लाख रुपयाची 18% GST ही तुम्हाला पहिल्यांदाच भरावी लागेल. काही लोक हे सुद्धा करत होते. ह्याच्यानंतर पुढची स्टेप अशी होती की ते बोलायचे की जे तुमचं वीर्य आहे ते चेक केलं पाहिजे. ते जर चांगल्या प्रतीचं असेल तर मूल सुद्धा चांगल्या प्रतीचं होईल आणि तुम्हाला जास्त पैसे मिळेल. लोक ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अडकून ह्या लोकांना ऑनलाईन पैसे पाठवत होते. आणि विशेष म्हणजे हे एवढे हुशार होते की जेव्हा पण ते लोकांच्याकडून पैसे घ्यायचे तेव्हा वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या अकाउंटवरती पैसे जमा करून घेत होते. हे सगळं असंच चालू असतं आणि बिहारमधील एक मुलगा पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करतो आणि सांगतो की मला ह्या प्रकारे फसवून माझ्याकडून पैसे उकळलेले आहेत. तक्रारीवरून जेव्हा पोलीसवाले ज्या अकाउंटला पैसे पाठवलेले असतात त्या अकाउंटचा पत्ता काढतात, तर तो उत्तर प्रदेशमधील असतो. ते त्या व्यक्तीच्या घरी पोहोचतात. त्याच्याकडून चौकशी केल्यानंतर कळते की बिहारमधील नवादा भागामध्ये हे काम चालतं. तेव्हा पोलीस तिथे छापा टाकतात. छापा टाकल्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांना 8 तरुण काम करत असलेले भेटतात. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून बाकीच्यांची नावे घेतात आणि जवळजवळ 25 लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेतला जातो. हे काम करणारा जो प्रमुख आहे दीपक, तो ह्या सर्वांना नाव आणि मोबाईल नंबर पुरवत होता. मित्रांनो, दीपकने जी 2021 साली ह्याची सुरुवात केली ती नोव्हेंबरच्या 2023 रोजी उघडकीस आली. ह्या 2 वर्षामध्ये दीपकने जवळजवळ देशभरातील वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील लोकांना फसवून जवळजवळ 11,000 लोकांना फसवलं होतं आणि त्यांच्याकडून जवळजवळ 2 कोटी रुपये उकळले होते. पोलीस अजूनही दीपकचा शोध घेत आहेत. दीपक फरार आहे. मित्रांनो, ही कहाणी सांगण्याचा उद्देश कुणाचीही बदनामी करणं किंवा कुणाचंही मन दुखावणं नसून समाजामध्ये जी काही अशा फसवणुकी होतात त्यापासून तुम्हाला सतर्क करणे आहे. तेव्हा कधीही असे फोन आले आणि तुम्हाला आमिष दाखवलं तर अशा फोन कॉल्सना बळी पडू नका आणि सावध राहा आणि सतर्क राहा. भेटूया पुन्हा अशाच कहाणीसोबत पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.